येत नाही. सामना चालू करायचा मित्रांनो. पंचांना विनंती करतो त्वरित सामना चालू करायचा आहे. सवलीवाडी आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. सडेवाडी आपली सलामी बॅटरची नाव सांगायचे. सडेवाडी संघ विश्वास आणि कोण आहे? विश्वास आणि विलास सलामी जोडी मैदानात दाखल. गोलंदाज प्रवीण सलामीचा गोलंदाज प्रवीण वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून परिषदक टाकणे सज्ज. गोलंदाज प्रवीण. स्ट्रायकर यांना विश्वास. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. पंच दोनात समांतर करतायत. व्हाईटवर धावसंख्या मिळते अवांतर आणि त्या अवांतर धावेने संघाचं मात्र खातं उघडतंय. इथे धावांचा मात्र श्री गणेशा होतोय. पाच वाजून 2 मिनिटांनी हे सामना चालू आहे. नंतर 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक टाकायचे आहे. चेंडू मात्र वेगवान चेंडू सीमा रेषा पार येतोय उत्तुंग षटकार. दुसऱ्या चेंडू मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय उत्तुंग षटकार. धावसंख्या होते 7 अंकावरती. विश्वासाच्या बॅटमधून गेलेला विश्वासपूर्ण षटकार. सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडूवर प्रहार केला आणि विश्वासाच्या बॅटमध्ये विश्वासपूर्ण हा षटकार आला. धावसंख्या 7 अंकावरती. प्रवीणला मात्र सुरेख गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रवीण. पुन्हा चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. अशा 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण टू विश्वासाचा मारा असेल. कारण निर्धारित 2 षटकांमध्ये तुम्हाला 25 ते 30 धावसंख्या जमा करावे लागतील. प्रतिस्पर्धी संघ तितक्या ताकदीचा संघ असू शकतो. तुम्ही वार केला तर प्रतिवार करणारा संघ असू शकतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय तर प्रवीण टू विश्वास मात्र आक्रमक पवित्रा घेतोय. आक्रमक फटका मात्र मारतोय. चेंडू मात्र निर्धाव चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला आणि एका निर्धाव चेंडूची इथं सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा त्वरित सामना चालू करायचा आहे. पुन्हा सामन्यास सुरुवात प्रवीण टू विश्वास. सुरेख चेंडू मात्र एष्टे मात्र उद्ध्वस्त केला विश्वासच्या. पहिल्या विकेटचं बदल पहिला गडी मात्र बाद होत आहे. विश्वास मध्ये निराज भाऊने तंबूच्या आश्रय सुरेख गोलंदाजी केली होती. दुसऱ्या चेंडू मध्ये षटकार आल्यानंतर मात्र विश्वास स्वतःवर दाखवला. तुमच्यावर कोणाचा विश्वास असला नसला तर चालेल, पण स्वतःचा विश्वास असू द्या. स्वतःला ढासलू देऊ नका मित्रांनो, कारण ढासलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. संकटांवर असे तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास घडेल, हरलात तरी इतिहास घडेल. तुम्ही वारंवार त्या चुका केल्या तर त्याची हेडलाईन बनते. काहीतरी नवीन करा, त्याचा इतिहास बनेल. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर नवीनता आणावे लागेल, काहीतरी बदल करावाच लागेल. कष्टाने हाल होतील मात्र हार मात्र कधी होणार नाही. तुम्ही ध्येय घेऊन क्रिकेटच्या मैदानात ध्येयापेक्षा वरचढ कामगिरी करा, नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. पुन्हा सज्ज झाला गोलंदाज. चेंडू मात्र हलक्याने हाताने मारला गेला. चेंडू एक धावसंख्या सहज पुन्हा दुसरा प्रयत्न ते पाहूया कर, परंतु रोखला गेला आणि एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते मात्र 10 अंकावरती.
या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता आपण स्ट्रायकर लाईनला येतो सागर. विश्वास प्रवीण टू सागर असा मारा असेल, विलासाचा मारा असेल. सुरेख चेंडू हलक्याचा मारला चेंडू मात्र 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. इथे मध्ये धावसंख्या बोलते 11 या अंकावरती पहिल्या षटकाची समाप्ती होते. 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या पोहोचते. या स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्व हितचिंतक सन्माननीय पाहुणे वरिष्ठ नागरिक देणगीदार खेळाडू हितचिंतक या सर्वांचे मी मनाच्या अंतकणापासून आणि हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सरचे स्वागत करतो. स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, गावाच्या एकजुटीची. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात होते. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक घेऊन आला येतो गोलंदाज राजेंद्र. सुरेख चेंडू टाकला होता, हलका मारला चेंडू मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसरा धावसंख्या प्रयत्न होते. बावया काय करताय, दुसरी धावसंख्या पूर्ण केली, चुकीचा थ्रो केला, तिसरी धावसंख्या पूर्ण केली. जिथे 1 धावसंख्या होती तिथे मात्र 3 धावसंख्या गेल्या. इथे मात्र चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे आणि राजकारणामध्ये एका मताला महत्व आहे. तुम्ही अनेक निवडणुका पहा, एका मताने अनेक उमेदवार जिंकले गेलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक धावाने अनेक सामने जिंकले गेले आहेत. 2 दिवसापूर्वीची मॅच बघा मित्रांनो, असे एक सामना एक धावाने जिंकला गेला आहे. म्हणून एक धाव खूप महत्वाची आहे. पुणे सामन्यास सुरुवात. चेंडू मात्र हलक्याने मारला, चेंडूला मध्ये दिशा दिली, 1 धावसंख्या पूर्ण केली, सुरक्षित रक्षण केलं. 1च धावसंख्या मात्र समाधान मला संघाची धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. सुरेख चेंडू मात्र मारला गेला हलक्या मध्ये, तत्पूर्वी 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. आता पण स्ट्राईक लाईनला सागर. राजेंद्र तू सागर असा मारा असेल, स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. सुरेख चेंडू टाकला होता बाईचवर पण 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. पुणे सामन्यास सुरुवात होते. चेंडू मात्र वन साइडला चेंडू मात्र मारला गेला. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न होते. बावया काय करताय, दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 19 या अंकावरती. आता मात्र या सामन्यातील फर्स्ट इनिंग मला पहिला चेंडू अर्थात शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 19. पाहू या शेवटच्या चेंडू मध्ये काय आक्रमक होत आहे. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू गेला सीमा. पंचांना विनंती होती आपण निर्णय सांगायचा आहे. चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. 24 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू 24 धावसंख्येची गरज. हॅलो, करजी गवळवाडी संघाचे कर्णधार कृपया याच ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे. याच ठिकाणी फायनलच्या चिठ्ठीसाठी आपण हा सामना झाल्यानंतर त्वरितच आपण चिठ्ठीचा कार्यक्रम घेणार आहोत. करजी गवळवाडी संघाचे कर्णधार या व्यासपीठाजवळ यायचं आहे. चला सडेवाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 12 चेंडू 24 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू 24 धावा हे समीकरण असेल. 12 चेंडू प्रति षटकामध्ये तुम्हाला 12 धावा जमा कराव्या लागतील. 12 चेंडू 24 धावा समीकरण. चौगुलेवाडी संघाला 12 चेंडू 24 धावसंख्येत असेल. सडेवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सडेवाडी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि चौगुलेवाडी सलामीचे फलंदाज पाठवायचे. सलामीची प्रारंभिक जोडी पाठवायचे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका.
आपल्या चौगुलेवाडी बॅट्समन पाठवायचा आहे. चौगुलेवाडी बॅट्समन पाठवायचा आहे. 12 चेंडू 24 धावा समीकरण. सडेवाडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पाच 11 झालेले आहे. 5-21 ला आपला दुसरा 5-21 पर्यंत आपल्याला 2 षटक टाकायचे आहेत. पूर्ण निर्धारित 10 मिनिटांमध्ये प्रत्येक 5 मिनिटांमध्ये 1 षटक टाकायचं आहे. त्वरित सामना चालू करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. सलामीचे बॅटर निकेश आणि रोहन मैदानात दाखल झालेले आहेत. सलामीची प्राथमिक जोडी. सडेवाडी आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज रुपेश. स्ट्रायकरला निकेश, नॉन स्ट्रायकरला रोहन. गोलंदाज सज्ज रुपेश. 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण. सडेवाडी आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावा. 5:25 ला आपला सामना संपला पाहिजे. 55 विनंती करून सामना चालू करा. सज्ज होतोय गोलंदाज रुपेश टू निकेशचा मारा असेल. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झालाय. 12 चेंडू 24 धावा समीकरण. पाहूया कोणता संघ विजय. एका वेळेला सडेवाडी, दुसऱ्या वेळेला चौगुलेवाडी. 12 चेंडू 24 धावा समीकरण. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो गोलंदाज रुपेश टू निकेशचा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र फिरकावून ऑन साइडला. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न होता. पाहूया दुसरी धावसंख्या सहज पूर्ण. संघाची धावसंख्या 2 या अंकावरती. बिनबाद 2 अशी धावसंख्या. धावांचा मात्र श्री गणेश झालाय. एखादा विकेट आला तर नक्कीच सामन्यामध्ये मात्र रंगत येऊ शकते. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज रुपेश टू निकेशचा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. इथे माझा झेल सुटला गेला. चेंडू गेला सीमा आरशा बाहेर येतो. उत्तुंग षटकार. झेल पकड नक्कीच सामना रंगत आल्याचं म्हणजे झेल मात्र हातातून सुटला गेला. चेंडू गेला सीमारेषा पार आणि धावसंख्या पोहोचते 8 या अंकावरती. हा झेल नक्कीच महागात पडू शकतो. पुणे चेंडू मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. आला उत्तुंग षटकार. धावसंख्या 14 या अंकावरती. कारण क्रिकेट अनिचा खेळ म्हटलाय मित्रांनो. एखादा झेल सुटला गेला तर नक्की तो फलंदाज घातक ठरू शकतो. 2023 चा वर्ल्ड कप पहा मित्रांनो. त्या वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना होता. त्या सामन्यामध्ये 33 धावसंख्येवर ग्लेन मॅक्सवेल झेल सुटला गेला होता आणि तोच ग्लेन मॅक्सवेल 201 धावांची तुपानी खेळली गेली होती. सुरेख चेंडू टाकला गेला. चेंडू मध्ये निर्धाव चेंडू. नक्कीच रुपेशला अशा पद्धतीने नक्कीच करावे लागेल. मागच्या चेंडूवरती जर झेल सुटला पकडला असता नक्कीच या धावा वाचल्या असत्या.
12 धावामध्ये रोखला गेला असता. झेल टिपणं खूप महत्वाचं होतं. पुन्हा सज्ज रुपेश टू निकेश. चेंडू मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण केली. संघाची धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक झेल खूप महत्वाचा असतो. एखादा झेल तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकतो. पुन्हा एकदा अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज राहतो रुपेश टू. रोहन असा मारा असेल. निकेशच्या बॅटमधून 2 षटकार ते षटकार महागात पडले म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज रुपेश टू. रोहन असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र इथे मात्र पुन्हा एकदा आज येतो उत्तुंग षटकार आणि षटकार संघाची धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती. आता मात्र केवळ 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. या षटकामध्ये 3 षटकार आले आणि ते षटकार मग महागात पडले. दुसऱ्या चेंडूमध्ये झेल पकडला असता तर नक्कीच या सामन्याचं पारड थोडंसं झुकलं असतं. सहा चेंडू 3 धावा आणि सामना जिंकलेला आहे चौगुलेवाडी संघ आणि चौगुले संघ विजय संघाचे अभिनंदन. कर्जी गवळवाडी आणि चौगुलेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन्सला इथे यायचं